छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। सर्व भगिनींना विनंती आहे, फक्त 5 मिनिटात माझं भाषण भेटणार आहे, कारण 5 वाजेची सभा रावेरला आहे. इथून मला जायला 1.5 तास 1.5 तास लागतील. तिथून यावलला आहे, तिथून पुन्हा मला एरंडोलला जायचं आहे. उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे फक्त 10 मिनिट सगळ्यांनी शांततेत बसावं अशी विनंती मी आपल्याला करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची नावं मंगेशदारांनी घेतली, रामरतक लिस्ट त्यांनी वाचलेली आहे, ते सर्वजण त्यातूनही काही वाचले असतील, सुटले असतील तर ती त्यांची जबाबदारी, माझी जबाबदारी नाही. माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमची सगळी कुस्ती मी पाहत होतो. दिलीप भाऊंची बघितली, दादांची मी बघितली, पण मी त्या विषयावर काही बोलणार नाही. मी विकासावर बोलणार आहे, मी पाचोरा शहराच्या डेव्हलपमेंटवर बोलणार आहे. राज्यामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय आणि कमळाला मतदान का, या विषयावर मी बोलणार. खरं म्हणजे मी आल्यालाच विचारलं आधी की गर्दी एवढी आहे, वरती बिल्डिंगवर लोक मावत नाही, मागे रस्त्यांवर दुकानामध्ये लोक घुसून बसलेले आहेत, मोठी जागा का घेतली नाही. त्यांनी मला सांगितलं की आमदार साहेबांनी सगळ्या जागा बुक करून ठेवलेल्या आहे. म्हणजे वाटलं नाहीये, पण आपल्याला सभेसाठी एकही जागा मिळता कामा नये, आपली सभा होता कामा नये, म्हणून त्यांनी सगळे अर्ज देऊन ठेवले. हे ग्राउंडवर आमची सभा, त्या ग्राउंडवर आमची सभा, शहरातले सगळे ग्राउंड त्यांनी बुक करून टाकलेले. आता काय म्हणावं यांना. आणि म्हणून ही जागा घेता घेता सुद्धा खूप नाकात दम आला. अशा पद्धतीने काम आपल्या आमदार साहेबांच्या या ठिकाणी चाललं. मला वाटतं ही लोकशाही आहे, ही निवडणूक आहे. आपल्याला सगळ्यांना आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे. तुमचे नेते येतील, तुम्ही बोला, आम्हाला बोलू द्या. आम्ही पण मंत्री आहोत आणि आम्ही तर राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत. आम्ही जर विचार केला तर आम्ही काही करू शकतो, पण आम्ही त्या पद्धतीने वागत नाही, त्या पद्धतीने या ठिकाणी बोलत नाही. एका जणांनी येऊन मला या ठिकाणी SMS दाखवला, बघा तुमच्याकडून कोणी देता येत नाही, गिरीश भाऊ सुद्धा या ठिकाणी येत नाही. आणि म्हटलं याची गरजच नाहीये. या वेळेला तर सगळे आमचे सगळे 2 नंबरची फळीच तयार आहे, तेच तुम्हाला काफी आहे. एकटा मंगेशदार काफी आहे, आमच्या ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या काफी आहेत, दिलीप भाऊ आहेत, अमोल आहे, ते सगळी मंडळी, त्यांचे कार्यकर्ते, हेच तुम्हाला तर पुरे पडणार आहेत. माझी तर गरज पडणार नाही मला असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण विकासाचं बोला, पाचोरा शहराच्या कामाच्या बाबतीमध्ये बोला. शहर तुम्हाला सुंदर कसं करायचं आहे, स्वच्छ कसं करायचं आहे, सुरक्षित कसं करायचं आहे. पण सुरक्षित शब्द ज्या वेळेला माझ्या समोर आला त्यावेळेला मी ऐकतोय 8 दिवसापासून तिथे उमेदवार कोण होते. भडगाव मध्ये कोण आहे नगरअध्यक्ष पदासाठी उमेदवार, तिथे तर त्यांच्याकडे 35-40 डंपर आहे, 50-100 ट्रॅक्टर आहे. आता काय करतात, मोठे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे, नाही म्हणे रेतीचे ठेकेदार आहे. अरे वा रे वा, काम तुमचे. सट्ट्या पत्त्यावाले तिथे कोण आहेत, तिथे सट्ट्यावाले आहेत, ते सट्ट्यावाले चक्रीवाले आहेत. मला वाटतं आपण कुठल्या दिशेला राजकारण नेतोय, कुठल्या दिशेला आपण या शहराला नेतोय. अहो लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, तुम्हाला निवडून दिलं, आमच्या काकाजींचा तुम्हाला आशीर्वाद होता, तुम्ही वारसदार आहात. स्वतःच्या कर्तृत्वाने नाही, कोणाच्या आशीर्वादाने मोठे झाला तुम्ही. तात्या साहेबांच्या तुम्ही मांडीवर जाऊन बसलात, त्यांच्याबरोबर राहिलात, त्यांची जागा तुम्ही घेतली, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, तुम्ही मोठे झालात आणि त्यात आमच्या ताईला विसरून गेलात. त्यांच्याच विरोधात आगपाखड करतात. मला वाटतं असं चालणार नाही. लोक जाणकार आहेत, लोक बघतायत, लोकांना काय करायचं नक्की करतील, पण मला वाटतं इतकी टोकाची भाषा तुम्ही वापरू नका. हे राजकारणाचे एथिक्स नाहीयेत. राजकारणामध्ये इतक्या खालच्या जाऊन, आता मी 40गाव मध्ये पण ऐकतोय, तिथे जाऊन काय काय पण बोलतात, काय शिवराळ भाषेमध्ये बोलतात. काय चाललंय तिकडे. ते आमचे माझे हिरो
काय नाव त्यांचं? उन्मेष पाटील, उन्मेष दादा. काय नाही पडले 2-3 धडाधड खाली. पक्ष सोडला आणि त्यांचा अंत झाला. आता मी त्यांना सांगितलंय पंचायत समितीत निवडून दाखवा. एकदा खासदार झाले, एकदा मंत्री झाले आणि वाटेल तसं तोंड सुट्टे आमच्यावर घेत आहेत. मी म्हटलं तर तुमचं झालं ना, तुम्ही ग्रामपंचायत मंत्री सरपंच निवडा तुमच्या गावच्या. आहे का हिंमत? एकदा पक्ष सोडला की तुमची किंमत नाही. कोणी असो, उद्या मी असेल का मंगेश असेल, कोणी असेल, एकदा पक्ष सुटला की तुमची किंमत संपली. इथे पक्षाला किंमत आहे. हा पक्ष खूप मोठा आहे. विशेष पक्षाचे अनुयायी खूप मोठे आहेत. तिकडे पाहिलं का तुम्ही पूर्वेकडे? कोणतं गाव आहे तिकडे? मुक्ताईनगर. काय झालं तिकडे? कसं चाललंय? मी 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 हा भाऊ हा भाऊ. अरे तू काही नाही. अरे बाबा पक्ष म्हणून आपण आहोत. सगळं मी, पक्ष काहीच नाही असं म्हणत म्हणत त्यांना एकदा पक्षाने काढलं. पक्षातून निघाले आणि आता गावातली ग्रामपंचायत पण त्याच्याकडे कुठे नाही. 7 लोकांपैकी 4 लोक आपले. मुक्ताईनगरची नगरपालिका नाही, बोदवडची नगरपालिका नाही. डेअरीतून गेले, बँकेतून गेले, 2 वेळा आमदारकीला पडले. अजून काय पाहिजे तुम्हाला? आता आज मी टीव्हीवर पाहिलं, आता मी कमळाचा प्रचार करणार. म्हटलं हे काय झाला? आज टीव्हीवर सांगतायत मी आता कमळाचा प्रचार करणार आहे. पण कोणी बोलवलं तुम्हाला? स्वतः स्वयंभू, कारण नसताना. आता कोणी विचारत नाही. म्हणजे भुसावळमध्ये जाऊन तुतारी वाजवायची, वरणगावमध्ये जाऊन काहीतरी घड्याळ वाजवायचं, इकडे येऊन कमळ सांगायचं. मला राजकारणच कळत नाही यांचं. मला कधी कधी प्रश्न पडतो की मुख्यमंत्री परत एवढ्या मोठ्या लायकीचा माणूस असा भरकटलेला ज्या हरका कुठे कसं काय भेटतोय, कळतच नाही मला. आणि म्हणून इतकी वाईट अवस्था पक्ष सोडल्यावर होत असते. पक्ष सुटला की तुमचं वाटोळच आहे, काही तुमच्या हातामध्ये नाही. आणि म्हणून मला वाटतं मित्र, या पक्षाची किंमत आहे. सर्वात मोठा देशामध्ये पक्ष आहे. अनेक राज्यामध्ये 75% राज्यांमध्ये आपली सत्ता आहे, मुख्यमंत्री आहेत. परवा बिहारचा निकाल लागला, बघितला तुम्ही? सगळ्या देशातले रेकॉर्ड तुटले. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी किती जागा आल्या? 101 जागांपैकी 96 जागा आपल्या आल्या बीजेपीच्या. महाराष्ट्रामध्ये मागच्या पण 149 जागा उभ्या केल्या, 137 जागा बीजेपीच्या निवडून आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात असे निकाल हे पहिल्यांदा लागले. काँग्रेसच्या काळात पण नाही लागले. इतका लोकांचा विश्वास या पक्षावर आहे, या नेतृत्वावर आहे, मोदीजींच्या कामावर आहे. हो नाही नाही म्हणता म्हणता आज हा देश कुठे जाऊन पोहोचलाय. 11 वर्षापूर्वी ज्या मोदीजी त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली, त्यावेळेला अर्थव्यवस्था आपली 11व्या नंबर होती. आज आपण 4थ्या नंबरवर येतोय. केवढी मोठी किंमत आहे. सगळ्या क्षेत्रात आपण कुठे चाललेलो आहोत? सगळीकडे रस्ते बघा, रेल्वे बघा नवनवीन येत आहेत, रस्ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत. विमानाचा जळगाव 7 ठिकाणी विमानं पडायला लागलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ होतंय. युद्ध क्षेत्रांमध्ये आपण इतके पुढे चाललो आहे की रणगाड्या आपण बनवतोय, पाणबुड्या आपण बनवतोय. परवा फायटर विमान, मिग विमान, त्याची निर्मिती आपण उदाहरणार्थ त्या ठिकाणी केली जिथे एवढी रिव्हॉल्वर बनत नव्हती. सगळ्या प्रकारचे वेपन्स आपण बनवतोय. देश किती पुढे चाललेला आहे. आणि याचं कारण फक्त मोदीजी आहेत. 11 वर्षापूर्वी मोदीजी असताना नसताना देशाची अवस्था काय होती आणि आज आपण कुठे गेलेलो याचा विचार करायचा आहे. हे नुसतं इथल्या इथे तू काय केलं, मी काय केलं, तू नालायक, हा गहू, तो भामटा, तो चोट्टा, सोडून द्या. पण आज देशाला जर पुढे जायचं असेल, देशाला महासत्ता करायचं असेल, देशाला सगळ्यात पुढे न्यायचं असेल, तर मला वाटतं भाजपशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. देशामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये दूरदृष्टी असलेला आमचा नेता देवेंद्रजी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपली घोडदौड किती वेगाने पुढे चाललेली आहे ते आपण सगळं त्या ठिकाणी बघतात. आणि म्हणून मला वाटतं दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपली सत्ता आहे, इथपर्यंत आपली सत्ता आहे. मग मधला जो हा अडथळा थोडासा हाही बाजूला करा. नगरपालिकेला मी तुम्हाला पुन्हा सांगेल, आपली सगळी वाढी निवडून द्या, आमच्या ताईंना अध्यक्ष म्हणून निवडून द्या, नगरसेवक निवडून द्या. आणि मग बघा, लोक सगळ्या दूर अर्ध्या महाराष्ट्रात म्हणतात जामनेसारखं करा, जामनेसारखं पाहिजे, जामनेसारखं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही यावेळेला आमची सगळी बॉडी निवडून द्या, सगळे सदस्य निवडून द्या.
जामनेरपेक्षा एक पाऊल पुढे तुमच्या शहराचा विकास करून मी या ठिकाणी दाखवेन. मी मंत्री आहे, माझ्या शब्दाला वरती किंमत आहे. 7 टर्म झाले. एकदा मी झाली सुरुवातीला मी गावाचा सरपंच होतो, 7 वेळा मी आमदार झालो. माझी बायको आता 7व्यांदा 8व्यांदा निवडून आली. 3 वेळा 4 वेळा ती पण जिल्हा परिषद सदस्य होती. 4 वेळा कंटिन्यू ती नगराध्यक्ष आहे. लोक उगाच निवडून देत नाही मित्र, उगाच देत नाही. तुम्ही ते जातीपातीच्या गोष्टी करता, समाजाच्या गोष्टी करता. मी तर फक्त 3,000 तिथे 4.25 लाखामध्ये 3,000 आहे. जामनेर शहरामध्ये 500 मतं नाही माझे. 52,000 54,000 कसली जात, कसली पात, कसला धर्म, कसला समाज, कसला पैसा, कोण विचारतंय? अरे जो काम करेल, जो माणसांना जीव लावेल, जो कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सामील होईल, तोच नेता. आणि म्हणून मला माझ्या बायकोला 3,000 मतं नाही आमचे 4.25 लाखामध्ये आम्हाला 16 वेळा लोकांनी निवडून दिलं. 16 वेळा. एकदाही पराभव तोड पाहू दिलं नाही. ते का होत आहे, कशामुळे होत आहे? मला वाटतं अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे, अशा पद्धतीने शहराचा विकास केला पाहिजे. जामनेर शहराने तुम्ही बघा काय काय केलं आहे. तुम्हाला मी दाव्याने सांगेल, या 2 वर्षात 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर, सगळ्यात स्वच्छ शहर, सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते जामनेर असेल. मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर मी ठरवलेलं आहे तुमच्या भानगडी बघून की तुम्ही भानगडीमध्ये पडू नका. काही लोकांना सांगू नका. एकदा आपल्या हातामध्ये सत्ता आली की मीच हे पाचोरा शहर दत्तक घेतो. मी तुम्हाला सांगतो, दत्तकच घेतो. आणि काम कसं असतं हे तुम्हाला करून दाखवतो. हे काय चाललंय? सगळे सट्ट्यावाले जमा करा, पत्त्यावाले जमा करा, हातभट्ट्यावाले जमा करा, दारूवाले जमा करा. हे काही विकास होणार आहे शहराचा? आमच्या गावामध्ये एकही दादा नाही. तुझं म्हणे मी दादा आहे म्हणून एकही जण कोणाला पैसे मागणार नाही, वर्गणी मागणार नाही, रेतीचे धंदे करणार नाही, पत्त्याचे क्लब करणार नाही. सांगितलं मी पोलिसाला, जो दिसेल त्याला अगदी उलट टाकूनच मारा, सामनेच ठेवू नका. नाही चालत आमच्याकडे. मी नाशिकला कुंभमेळा मंत्री आहे. नाशिकमध्ये अनेक दादांना असाच मार झाला होता. कोणी कोणाचाही खून करतंय. मोटरसायकल धक्का लागला, मार. कोणी आपल्या बैठीवरून बायकोर गाडी चालला, पोरगा धक्का लागला, मारू दे चाकू. कोणी कोणाकडून पाहून हसला, थुकला, मार चाकू. गळ्यात आपली बघितली चालली, आई चालली, मुलीच्या गळ्यात सगळी ओढून जा पळून. तर म्हटलं चाललं काय? सरकार आलं आपलं परत. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मला कुंभमेळा मंत्री केलं. पालकमंत्रीचा वाद अजून सुरूच आहे. पालकमंत्री पण मी त्या ठिकाणी नाहीये. मी पोलिसांना सीपींना बोलवलं. माननीय मुख्यमंत्री महोदयाची परवानगी घेतली. मुख्यमंत्री महोदय सांगितलं जरा सरळ करून टाकला. कुंभमेळा आहे आता. आणि कुंभमेळ्याच्या आधी जर अशी परिस्थिती असेल, एवढे गुंड जर बसले असतील, माझावर आले असतील, त्यांचं करायचं काय? आणि म्हणून मी पोलिसांना सूचना दिल्या. आज तुम्हाला सांगतो की नाशिक शहरातले 15,000 छोटे मोठे गुंड हे सगळे कुठे 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 गायब झाले देवस्थानावर. ते काटूश्याम काय बाबा के दरबार में सगळे बाबा बचाव. तर हा 15,000 लोक काय मुंबईला सगळे छोटे मोठे गुंड. अरे नको रे बाबा. अशा निवडणुका काढल्या तुम्ही टीव्हीवर बघितल्या. असे हाणले की ते आता परत म्हणता की नाही बाबा याच्या पुढे काही नाही. बरे हमाल्या करू, शेतात जाऊ का मला, पण हे धंदे करणार नाही. आणि त्याच्यासाठीच पाचोरा मला दत्तक घ्यायचं आहे. नाशिक तर भलं मोठं शहर आहे. मुंबई पुणे नंतर 3 नंबरचं 4 नंबरचं तिथल्या सगळ्या दादांचा बंदोबस्त आम्ही त्या ठिकाणी करून टाकलेला आहे. सगळ्याचा बंदोबस्त करून टाकलेला आहे. आता एकही म्हणत माणूस की मी दादा आहे म्हणून तो बिलकुल खाली वागूनच चालतो. हे करावं लागतं, हे करावं लागणार आहे. आम्ही जर अशा चोर भामट्या नुसत्या लुटारू लोकांच्या भरोश्यावर जर राजकारण करायला लागलो काय मग आमच्यामध्ये त्या गुंडांमध्ये फरक काय? हे अजिबात चालणार नाही. हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही. बाळगुजराम मंगेश चव्हाणचं मारलं. पहिल्यांदा तिकीट दिलं, आता दुसऱ्यांदा दिलं. दुसऱ्यांदा तर रेकॉर्ड तोड मतं निवडून आले. पाडायला निघाले ते काही जण. किती मतं निवडून दादा तुम्ही? 86,000 मतांनी. म्हणजे बघा चेला माझा आणि माझ्या 53 मतं निवडून येतो. आता काय बोलावं मी याला? इतकं चांगलं काम करतो, इतका पाठपुरावा करतो, इतकं चांगलं काम केलं की म्हणजे चाळीसगावकर तोंडामध्ये बोट घालतात की असं कसं काय होऊ शकतं. इतकं चांगलं काम, कामाच्या भरोश्यावर बोलणारा माणूस आहे. त्यांनी सट्ट्यापट्ट्यावाल्याला एकले जवळ केलं नाही, दारूवाल्याला जवळ केलं नाही, 2 नंबरवाल्याला थारा नाही, पण आपल्या कामाच्या भरोश्यावर हा मोठा झालेला कार्यकर्ता आहे. काही नव्हता. मुंबईमध्ये कधी मला भेटला 2-3दा. आमच्या रामेश्वर बरोबर आमच्या आला.
2दा 4दा 5दा भेटला, म्हटलं काय करतो, काय नाही, 40 गावतो, असं आहे तसं आहे, इकडे तिकडे इथे काम करतो, काय नाही. बोलता बोलता विषय झाला. म्हटलं आमदार होतो का, नाही हो, मी कसं काय होईल, म्हटलं होऊन जा, जाय 40 गावला काम कर, म्हटलं 2-4 महिने गेला. आणि उमेश दादाबरोबर लोकसभेला फिरला, नंतर विधानसभा आली, त्याला तिकीट दिलं, आला निवडून. पण इतके चांगलं कामं केली 5 वर्षामध्ये की लोकांनी त्याला 10,000वरून आता 86,000 आणलाय. आणि पुढच्या वेळेला मी तुम्हाला दाव्याने सांगेन की महाराष्ट्रामध्ये हा रेकॉर्ड करेल निवडून द्यायचं. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजाला सोबत घेऊन हा तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतो. समाजावर विश्वासच ठेवू नका. की लोक जातीवर, पातीवर, समाजावर निवडून येतात, म्हणून कामावर लोक निवडून येतात, आपल्या कर्तव्यावर लोक निवडून येतात. आमच्यासारखे छोटेसे कार्य, माझे वडील शाळा मास्तर होते, काय होतं, काहीच नव्हतं आमच्याकडे, थोडीफार शेती होती 10-15 एकर. पण आमच्यासारखे कार्यकर्ते सगळ्यात सिनियर आहे. मी बीजेपी मध्ये आज सगळ्यात सिनियर आहे, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलो आमदार आहे. 7 वेळा निवडून आलो. कसे काय येत आहेत, कामाने निवडून येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं चुकीचे कामं करू नका, चुकीचे कामं करू नका, लोकांना वेगळ्या मार्गाला लावू नका. काय मी दारू पाचताय, काय गांजा पाचताय, काय चाललेलं आहे, कुठे फिरणारा पण आहे पाप. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहा. विकासाची चिंता करू नका गावाच्या, शहराच्या. ती जबाबदारी मी घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुमच्या गावाचा विकास करेल, पैसे देईल, फंड देईल. पण इथली एजन्सी जी आहे नगरपालिका, ती आपल्या ताब्यामध्ये असली पाहिजे, ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. जांभेला तुम्ही बघा, 40 वर्ष झाले कोणीच नाही. 40 वर्ष झाले, 41 वर्ष झाले. माझी बायको 91ला पहिल्यांदा जडपी सदस्य झाली, मी 92ला सरपंच झालो, नंतर सतत 94 पासून आमदार होत आलोय. एकदा सुद्धा कोणाला संधी मिळाली नाही. 40 वर्ष लोक निवडून कसे देतात, काय द्यावं लोकांनी निवडून आम्हाला. बायको माझी सतत नगरपालिका झाल्यामुळे म्हटलं 2 वर्षाचा काळ सोडला तर पूर्ण वेळ त्या ठिकाणी 20 वर्ष ती नगराध्यक्ष आहे. आता एवढं तर बिनविरोध झाली. आताही तुम्हाला सांगतो, 28-29 जे सदस्य आहेत सगळ्याचे सगळे निवडून येतील, एकही दुसरं येणार नाही. 11 सदस्य मी बिनविरोध झालेलो आहोत, बायको माझी बिनविरोध झालेली आहे. एकाही सदस्याचं डिपॉझिट जामनगरमध्ये वाटणार नाही. केवढा लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो, केवढी कामं करावी लागतात. रात्र दिवस सुखात दुःखात आजारपणात लोकांच्या धावावं लागतं, पळावं लागतं. म्हणून हे शक्य आहे. म्हणून माझ्या सगळ्या लोकांचा विनंती आहे की हे कामं आपण करा, अशा पद्धतीने आपण कामं करा. आणि म्हणून पाचोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला विनंती मी या ठिकाणी करतोय. सिंचनाच्या कामाच्या बाबतीमध्ये मग जरा शेवटचा मुद्दा घेतो आणि संपवतो, 2च मिनिट. आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये की मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या भागामध्ये अजूनही पाहिजे तसं पाणी नाही, सिंचनाच्या व्यवस्था या ठिकाणी नाही आहेत. मी तुम्हाला शब्द देतोय, आज शब्द देतोय, गिरणाईमध्ये 24 तास पाणी ठेवण्याची जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. 24 तास पाणी तुमच्या शेतीला, 24 तास पाणी. तुमचे बनून बंधारे आहेत, त्याचं रूपांतर आता आपण बंधाऱ्यांमध्ये करतोय. आता त्या कामाला मी मंजुरी दिलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये त्या कामाचं टेंडर करतो. तुम्हाला 8 बंधारे या गिरण्यावर बांधून देतो. आता आपण नारपारच्या माध्यमातून या ठिकाणी या भागामध्ये गिरण्यामध्ये 40 TMC पाणी आणतोय की तुम्हाला कधीच पाण्याची वणवा होणार नाही. कधीच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी वाचून तुम्हाला त्या ठिकाणी कुठे कमी पडलेलं आहे असं होणार नाही. सगळी शेती बागायती करण्याची जबाबदारी या भागातली गिरण्यावरच्या मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष पुढच्या आपण निवडणुकीला सामोरं जाऊ त्यावेळेला इथला सगळा भाग हा हरित झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून या निमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे, नम्र विनंती आहे की वेळेला पाचोऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला एक वेळा संधी द्या, एक वेळा संधी द्या. 20 वर्ष तुम्ही बघितलेले आहेत, पण एक वेळा तुम्ही संधी द्या. कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या ताईंना विजयी करा, आमच्या नगरसेवकांना विजयी करा. आणि त्याबरोबर आपलं कोणतं सिलेंडर आहे का, काय छत्री आहे, 11 नंबरमध्ये छत्रीची निशाणी आहे, त्यांना सुद्धा मतदान करा. आपण जर मी पुन्हा सांगेल की आपण एकदा माझ्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये ही सगळी सत्ता दिली, ही सगळी सत्ता दिली तर पुढे 5 वर्षांनी लोक फक्त पाचोऱ्याचाच विचार करतील. पाचोऱ्यासारखं शहर असलं पाहिजे, पाचोऱ्यासारखा विकास असला पाहिजे. पाणी सुद्धा देण्याची जबाबदारी आमची आहे. मला तर खरं लाज वाटते इथे बोलताना. आता इतक्या वर्षामध्ये तुम्ही लोकांना पाणी पाजू शकले नाही. तुम्ही जामनेरला या 5-6-10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त प्लॉटचे भाव जामनेरला आहे. कशासाठी आहेत तर सगळ्या सोयी सुविधा म्हणून आहेत. सगळ्या दूर कॉन्क्रीटच्या आतमध्ये रस्ते आहेत, लाईट व्यवस्था आहे,
पिण्याचं पाणी लोक म्हणतात भाऊ दुसऱ्या दिवशी सोडतो का हात जोडतो, सगळ्या गारा होतो, चिखल होतो, तिसऱ्या दिवशी द्या. मिनरल वॉटर या बाटलीमध्ये पाणी आहे, त्याच्या शुद्ध पाणी जांभेरला मी त्या ठिकाणी देतो. केवढे गार्डन केलेत, केवढ्या व्यवस्था केल्या आहेत. मुलांसाठी 12 कोटी रुपयाचा ट्रॅक केला पडायला, ऑलिम्पिक साईजचा पूल केला, स्विमिंग पूल केलेला आहे, बॅडमिंटन कोर्ट केलेले आहेत, चांगल्या जिम केलेल्या आहेत, 50च्या वर लग्नासाठी आपण त्या ठिकाणी मंगल कार्यालय केलेले आहेत. अनेक गोष्टी आपण जांभेरमध्ये केल्या आहेत. मी पुन्हा आपल्याला मित्र शब्द देईल, तुम्ही आम्हाला फक्त एकदा संधी द्या. तिथे नगरपालिका आमच्याकडे असल्यामुळे, मी मंत्री असल्यामुळे ते करता आलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की ही एक संधी तुम्ही जर आम्हाला दिली तर तुम्हाला मी पुन्हा शब्द देतो. मी तर बाजूलाच आहे, इथं जर तुम्हाला भेटणार आहे, पण पुन्हा सगळ्या पाचोऱ्याचा कायापालट मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवेल. आता लोक म्हणताय हा भाव निघाला, तो भाव निघाला, आपण हा भाव काढला, तो भाव काढला. काढू द्या काही भाव, काही चिंता करू नका. मी बाकीचं काही बोलणार नाही. सगळे टीव्हीवर येईल मंत्री असं म्हणतात म्हणून मी ते अजिबात बोलणार नाही पुढचं काय ते. पण मतदान मात्र त्या ठिकाणी कमळाच्या फुलालाच द्या. एका ठिकाणी छत्री आहे त्यांनाच त्या ठिकाणी द्यावं, आम्हाला निवडून द्यावं आणि फक्त 5 वर्षात आम्ही काय करतो हे एकदा आपण बघावं. एवढीच आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.